महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष रामदास तडस आपल्या सोबत आहेत। रामदास जी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि अगदी अजितदादा पवार आणि मुरलीधर मोहोळ म्हणजे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा चित्र आलाय त्याला। 2 नोव्हेंबरला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक आहे। ज्या संघटनेमध्ये गेल्या 3 रेजिममध्ये अजितदादा पवार हे बिनविरोध निवडून यायचे। यावेळेस 40 संघटनेला मान्यता मिळाली, पण त्यांनी मतदानाचा अधिकार 20 संघटनेला दिला होता। त्यासाठी मी स्वतः पुण्याला जाऊन मोर्चा काढला, उपोषणाला बसले आमचे पैलवान लोक आणि सर्व खेळाडू लोक, आणि त्यानंतर 10 संघटनेला पुन्हा मान्यता दिली, म्हणजे 30 संघटना झाल्या। आम्ही या संघटनेत खेळाडू जावा म्हणून मुरली अण्णा मोहोळला उभं केलं, जे कुस्तीगीर होते, महाराष्ट्र चॅम्पियन होते, त्यांना अध्यक्षपदासाठी उभं केलं। पहिल्यांदा विदर्भाला ज्येष्ठ उपाध्यक्षाची म्हणजे ज्येष्ठ उपाध्यक्ष यावेळेस मिळाली आणि संदीप जोशी हे ज्येष्ठ उपाध्यक्षासाठी उभे आहे। मला पूर्ण भरोसा आहे की आम्ही पूर्ण निवडणूक जिंकू, ज्यामध्ये 1 अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सदस्य असे 12 लोक आहे। हे सर्वच्या सर्व आमचे निवडून येईल। आम्ही नेहमी म्हणतो की खेळाडूला कधी जातपात नसते, त्याची एकच जात असते, ते खेळाचं मैदान। पण खेळाच्या मैदानामध्ये जर राजकारणी लोक घुसले तर मात्र मोठी आपत्ती। मी राजकारणी जरूर आहे, पण पहिले मी खेळाडू बी आहे, आणि म्हणून खेळाला चांगला राजाश्रय मिळावा या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे। पहिली तर अशी परिस्थिती, मी 24 वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदमध्येही खेळलो आहे, पण साधी आम्हाला रिझर्वेशनसुद्धा मिळत नव्हतं। पण ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ स्थापन झाला, आज आम्ही 3 नॅशनल घेतले। आमचे प्लेयर नॅशनलमध्ये जायचे असले तर विमानानं जातात। ही परिस्थिती आम्ही निर्माण केली का कुस्तीगीर म्हणजे शाहू महाराजांनंतर मामासाहेब मोळनं या महाराष्ट्रात कुस्ती आणली, आणि त्यानंतर मात्र कुस्तीला राजाश्रय नंतर मिळाला नाही। तो राजाश्रय मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून मिळालं। या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला अखिल भारतीय कुस्तीगीर संघाची मान्यता आहे, फक्त एकच आहे मान्यता, दुसऱ्या कोणत्याच संघाला मान्यता नाही। तुम्ही म्हणताय अजितदादा पवार गेले 3 टर्मपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहे, तर हे अजितदादा पवार यांच्या काळामध्ये खेळाचा विकास होऊ शकला नाही म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून भाजप मैदानामध्ये आहे, की आपला एक तुमचे सहकारी पक्षसुद्धा आहे त्या नजरेने सुद्धा लोक पाहतात की महायुती अध्यक्षपदासाठी भांडत आहे? पवार साहेब महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते, शरद पवार साहेब। पण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद का डिझॉल्व केली की त्यांनी नॅशनल घेतले नाही? कारण दरवर्षी 3 नॅशनल घ्यावं लागते, जे ज्युनियर सिनियर कोणती नॅशनल 3 आहे, यांनी घेतले म्हणून डिझॉल्व केली ते। म्हणून खेळाडूचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ स्थापन केला, त्या माध्यमातून आम्ही खेळाडी चालू केले, आणि 3 नॅशनलसुद्धा आम्ही घेतले। कबड्डीचं नॅशनल घेतलं, व्हॉलीबॉलचं आम्ही नॅशनल घेऊन राहिलो, म्हणजे सर्व नॅशनल आम्ही विदर्भात घेऊन राहिलो। आत्ता तुम्ही पाहिले असेल तर नागपूरलाही कुस्त्या झाल्या होत्या, ते नॅशनलच्या कुस्त्या होत्या, ज्युनियर कुस्त्या नॅशनलच्या होत्या। तेहरानला आमचे खेळाडू गेले, सुवर्णपदक मारलं। अजित पवार माणूस म्हणून चांगला आहे, आम्ही त्याला वाईट म्हणणार नाही, पण खेळाडूमध्ये लक्ष दिलं पाहिजे। त्यांच्या मागं एवढा मोठा व्याप आहे की ते खेळाकडे लक्षच देत नाही, पद मात्र घेऊन बसले। त्यांच्या काळात खेळाचं नुकसान झालं असं? नुकसान झालंच ना। आपल्या ज्या प्रमाणात आपले खेळाडू राष्ट्रकुल आशिया नॅशनलमध्ये जायला पाहिजे ते गेलेच नाही ना, तर नुकसान तर झालंच ना। यासाठी गव्हर्नमेंट 4 कोटी रुपये देते एका नॅशनलसाठी, त्याचा हिशोब बी देत नाही लोक। म्हणजे पैलवानाला किंवा खेळाडूला जो निधी येते त्याचाही बी हिशोब देत नाही, म्हणून आम्हाला हे पवित्र उचला लागला। अजूनही विनंती करणार अजितदादांना की ते जर बाजूला झाले तर हे बिनविरोध निवडणूक होऊ शकेल, की तेच म्हणणार आहे त्यांना का बा आम्ही सर्व खेळाडू आहे, तुम्ही आता राजकारणात आहे, मोठी माणसं आहे, पण या खेळाच्या याच्यात राजकारण आणू नका। तुम्ही थोडेसे बाजूला झाले तर मुरली अण्णा मोहोळ जे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीमध्ये राहिले, त्यांच्या माध्यमातून या खेळाला राजाश्रय मिळेल। तर निवडणूक जरी होऊ घातली असली आणि अजितदादा पवार आणि मुरलीधर मोहोळ समोरासमोर असले तरी अजूनही भाजपमधील जे क्रीडा क्षेत्रातले जाणकार आहे त्यांची अपेक्षा आहे की अजितदादा पवार यांनी बाजूला व्हावं, म्हणजे बिनविरोध निवडणूक व्हावी आणि खेळाला कुठेतरी खेळाचा विकास करण्यासाठी जे प्रयत्न आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता निर्माण होऊ शकेल। कॅमेरामॅन अतुल हेर्डेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.